हैदराबाद गॅझेट लागू करा ही मागणी मनोज जरांगे वारंवार का करतायत? त्या गॅझेटमध्ये नेमकं काय आहे? जातनिहाय नोंदीमध्ये कुणाची किती संख्या होती? या सारा तपशिलासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट। मराठा आणि कुणबी एकच आहेत या दाव्याला ऐतिहासिक असे हैदराबाद सातारा गॅझेटचा आधार असल्याचा दावा वारंवार होतो। ते गॅझेट नेमकं काय आहे? त्यामध्ये मराठा समाजाच्या नेमक्या काय नोंदी आहेत? हे तपासण्यासाठी आम्ही 1884 सालचं हैदराबाद संस्थानाचं गॅझेट बघितलं। त्यात काय तथ्य आढळलं हे पाहण्यासाठी गॅझेट नेमकं असतं काय आणि ते किती महत्त्वाचं आहे ते समजून घेऊया। गॅझेटला एक अधिकृत सरकारी दस्तावेज मानलं जातं। त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या जातनिहाय नोंदी, लोकसंख्या, शहरं, गावं, तापमान, शेती अशी सारी इत्थंभूत माहिती असते। इंग्रज राजवटीमध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्याचे गॅझेटही उपलब्ध आहेत, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरून 100 ते 150 वर्षांपूर्वी त्यांच्या भागाची सविस्तर माहिती मिळवू शकतो। इंग्रजांप्रमाणे हैदराबादच्या निजाम राजवटीमध्ये सुद्धा मराठवाड्यामधले गॅझेट तयार झालं, कारण त्यावेळेला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा एक भाग होता। गॅझेट हे आरक्षण किंवा एखादा समाज मागास ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण ते सरकारी निर्णयाला कायदेशीर मान्यता देतं। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेत। ओबीसीतून आरक्षण मागत असताना त्यांनी या ओबीसी आरक्षणासाठी आधार दिलाय, ते म्हणजे हैदराबाद गॅझेट। हैदराबाद गॅझेट बरोबरच मनोज जरांगे पाटील सातारा गॅझेट आणि औंध संस्थानचं गॅझेट लागू करण्याची सुद्धा मागणी करतात। त्यामुळे आपल्या सगळ्यांना हैदराबाद गॅझेट नक्की आहे काय असा प्रश्न पडला असेल, तर ते गॅझेट आता माझ्या सोबत आहे। आपण बघू शकता की हे हैदराबाद गॅझेट आहे। वरती लिहिलेलं आहे गॅझेटर ऑफ द निजाम डॉमिनन्स, म्हणजे निजाम राज्यातलं हे गॅझेटियर आहे। बरं, निजाम राज्यातलं जे गॅझेट आहे तर हे स्पेसिफिक माझ्याकडे जे गॅझेट आहे ते औरंगाबाद जिल्ह्याचं, म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं हे संपूर्ण गॅझेट आहे। हे गॅझेट कधी निर्माण झालं होतं, कधी तयार करण्यात आलं होतं, तर ते पहिल्यांदा ओरिजिनली प्रिंटेड इन 1884 म्हणजे 1884 साली हे गॅझेट तयार करण्यात आलं। थोडक्यात काय तर 1881 साली जी संपूर्ण महाराष्ट्राची किंवा हैदराबाद संस्थानाची जी काही जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार त्याच्यावर आधारित ही गॅझेट तयार करण्यात आलेलं आहे। या गॅझेटमध्ये संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक असेल किंवा इतर सगळी जी माहिती आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पुन्हा दुसरी एक यातलीच माहिती बघणार आहोत, ती आहे की हे गॅझेट पब्लिक